कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा, नवे निकष जाहीर. काय आहे ते आजचे नवीन निकष हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी आली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की रिप्लाय देऊ. तर जरा ही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला चालू करू. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लाभात मोठी वाढ करत 2 लाखांपर्यंतचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच या योजनेसाठी पात्रतेचे नवीन निकषही सभागृहात स्पष्ट झाले. सभागृहात बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यापूर्वी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद होती. या योजनेचा उद्देश केवळ कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा होता. आता या लाभामध्ये मोठी वाढ करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच पात्रतेच्या अटीमध्येही बदल करण्यात आला आहे. 3 वर्षाच्या कालावधीत किमान 2 वर्ष नियमितपणे कर्जाची परतफेड केलेला सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यापूर्वी निकषांपेक्षा हा निर्णय अधिक व्यापक असून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री म्हणले आहेत. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना श्रीमंत बनवण्यासाठी नसून त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि सावकारांच्या विळख्यात जाण्यापासून वाचण्यासाठी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा उद्देश हा निर्णय घेतल्याने त्यांनी सांगितले. याशिवाय महायुती सरकार दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल सवलतीसाठी खर्च करत असून कृषी विभागाच्या विविध योजना आणि अनुदानासाठी जवळपास 95,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेतील निकषांचा अभ्यास करून सर्व योजनांचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. यापूर्वी 34 लाख शेतकऱ्यांना सुमारे 4,000 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. 1 लाख रुपयांपर्यंत मर्यादा वाढवली तरी काही शेतकरी वंचित राहतील असे लक्षात आल्याने व्यापक निर्णय हे नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंतचे नियमित अनुदान देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याचे सांगितले आहे. तर कशी वाटली मित्रांनो ही माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दररोज आपण कर्जमाफीबद्दल अपडेट देत राहतो. तसेच ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.